चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आम्ही नागपुरातील हिवाळी अधिवेशनातील विधान भवन परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी वादळी चर्चा सुरू आहे। खास करून जे काही आंदोलन वगैरे आलेले आहेत आणि काही चर्चा सुरू आहेत, शिक्षण विभाग सर्वांच्याच टार्गेटवर आहे आणि शिक्षण विभागासंदर्भामधील अनेक प्रश्न देखील या सभागृहामध्ये विचारल्या जात आहेत। आणि या दरम्यानच एक महत्त्वाची बातमी येत आहे, जो विषय आम्ही मागच्या 9 ते 10 महिन्यांपासून लावून धरला होता आणि नागपूर जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं भ्रष्टाचार सुरू आहे शिक्षण विभागामध्ये, त्याच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत आणल्या होत्या। यामध्ये खास करून शालार्थ आयडी घोटाळा, तुकडी मान्यता घोटाळा आणि बोगस विद्यार्थी घोटाळा, त्याचप्रमाणे बोगस कागदपत्र सादर करून नोकऱ्या लाटण्याचा प्रकार, हे सर्व प्रकार झालेले होते। तर यामध्ये आतापर्यंत अनेक लोकांच्या देखील नियुक्त्या रद्द झालेल्या आहेत किंवा त्यांचं निलंबन झालेलं आहे, काही लोकांना अटक झाल्यात। यामध्ये एक महत्त्वाची बातमी अशी येत आहे की नाशिकचे उपसंचालक, शिक्षण उपसंचालक बी चव्हाण यांचं निलंबन झालेलं आहे। आणि हे जे निलंबन आहेत हे सर्वात महत्त्वाचं निलंबन मानलं जातं, कारण नाशिक विभागामध्ये सर्वात जास्त बोगस शिक्षकांची भरती झालेली होती आणि या भरतीमध्ये जवळपास नाशिक असेल, जळगाव, नंदुरबार आणि धुळे या 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणावर होता। खास करून मालेगावमधील देखील बातम्या होत्या। मालेगाव हे स्वतः शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा मतदारसंघ आणि याच मतदारसंघामधील देखील आम्ही मागे शिक्षण मंत्र्यांच्याच गावात बोगस शिक्षक सापडलेत अशा पद्धतीची एक आम्ही देखील बातमी केलेली होती, ते तुमच्यापर्यंत आणलेली होती। आणि या प्रकरणांमध्ये आतापर्यंत जो काही काळ गेलेला आहे किंवा 2012 पासूनचे हे जे काही घोटाळे आहेत, यामध्ये अनेक संस्थांनी आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केलेल्या होत्या, मात्र त्या तक्रारीची दखल घेतल्या जात नव्हती। स्वतः शिक्षण आयुक्तांनी देखील वेळोवेळी पत्रव्यवहार करून बी चव्हाण यांना सांगितलं होतं की तुम्ही माहिती द्या, तुम्ही याविषयी कारवाई करा, याविषयी सुनावणी घ्या, जे प्रकरणं लागले आहेत, परंतु त्यांनी कुठलाही रिस्पॉन्स दिलेला नाहीत। त्यामुळे अखेर त्यांचं निलंबन झालेलं आहे। आता शासनाचा पुढील आदेश येतपर्यंत निलंबन त्यांचं कायम राहील, त्यांच्यावर चौकशी बसणार आहेत। बी चव्हाण कोण आहेत तर त्यांच्याविषयी देखील माहिती जाणून घेणं गरजेचं आहे। बी चव्हाण हे 2012 साली मुंबईमध्ये होते आणि मुंबईमध्ये शिक्षक निरीक्षक म्हणून त्यांनी काम केलं। या दरम्यान त्यांच्यावर तुकडी घोटाळ्याचा आरोप झालेला होता आणि कोट्यावधी रुपयांचा हा आरोप होता। तुकडी घोटाळ्यामध्ये मुंबईतील, दक्षिण मुंबईतील काही शाळा बंद पडलेल्या होत्या, प्राथमिक शाळा, आणि त्या शाळा बंद पडल्यानंतर तेथील जे शिक्षक आहे, जे अतिरिक्त ठरले होते, त्यांना दुसरीकडे समायोजन करणं आवश्यक होतं, परंतु त्यांनी ते जे शिक्षक आहेत ते तसेच ठेवले। मात्र ज्या ठिकाणी जागा निघाल्या आहेत त्यांना समायोजन न करता तिथे नवीन जागा भरण्यास त्यांनी परवानगी दिली। करोडोंचा व्यवहार यामध्ये झाला आणि तो व्यवहार झाल्यानंतर जवळपास 200 ते 500 शिक्षकांच्या पेक्षा जास्त शिक्षक त्यांनी त्या ठिकाणी भरले। कोट्यावधींचा हा घोटाळा झाला, त्याची तक्रार झाली। तक्रार झाल्यानंतर चौकशी देखील बसली त्यांच्यावर। जवळपास त्या ठिकाणी राजेंद्र हिरे यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांनी ती चौकशी केलेली होती, मात्र त्या चौकशीवर देखील अनेकांचा आक्षेप होता। राजेंद्र हिरे हे त्यांच्याच समतुल्य समकक्ष अधिकारी म्हणून आहेत आणि त्यांच्याकडून निरपेक्ष चौकशीची अपेक्षा नव्हती, त्यामुळे दुसरीकडे हे चौकशी द्या असं सांगण्यात आलं होतं। दरम्यान सरकार देखील बदललं होतं। विनोद तावडे त्यावेळी शिक्षण मंत्री होते। विनोद तावडे यांच्यावर देखील या संदर्भामधील आरोपच झालेले होते की त्यांचे देखील बी चव्हाण यांच्यासोबतचे चांगले संबंध आहे, त्या संबंधाचा फायदा बी चव्हाण यांना होत आहे, असे देखील आरोप त्यावेळी झालेले होते। त्यानंतर हुंजे यांच्याकडून, राजेंद्र हिरे यांच्याकडून जी चौकशी झाली त्यामध्ये देखील ते सुटले, त्यामुळे त्यांची हिंमत या प्रकरणामध्ये इतकी वाढली की ते नंतर मुंबईमध्ये शिक्षण उपसंचालक देखील झाले, तिथे देखील तोच प्रकार चालला। शालार्थ आयडिया वाटण्यात आल्या, त्यानंतर त्यांची बदली नाशिक, आणि नाशिकमध्ये झाल्यानंतर नाशिकमध्ये या सर्व प्रकरणाचा धुमाकूळच उडालेला होता। अनेक एजंट नाशिक, मालेगाव आणि जळगाव या भागामध्ये कार्यरत आहेत, त्यांच्या माध्यमातून अनेक एजंट चालत असल्याची अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील आम्हाला माहिती दिलेली आहे। आता या एजंटवर काय कारवाई होतं, त्यांच्यापर्यंत
ही चौकशी पोहोचणार का, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि शालार्थमध्ये आतापर्यंत ते देखील आरोपी होते, काही त्यांच्या खालचे अधिकारी आहेत त्यांचं देखील निलंबन झालेलं होतं. त्यामुळं बीबी चव्हाण हे कुठेतरी टार्गेटवर होते. त्यांनी देखील अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता. त्यांचे जामीन अर्ज नाकारण्यात आलेले होते. त्यामुळं आणि त्यांचा जो एकंदरीतच जे तिथले काही सामाजिक कार्यकर्ते सांगतात की त्यांचा जो तोरा होता की माझं कोणीच काय बिघडू शकत नाहीत, माझे वरपर्यंत हात आहेत, लागेबांधे आहेत, त्यामुळे माझं कोणीच काय बिघडू शकत नाहीत, तो भ्रमनिरास कुठेतरी झालेला आहे. त्यामुळे एकंदरीतच ज्यांच्या तक्रारी बीबी चव्हाण यांच्या विरोधामध्ये होतात त्यांनी आज समाधान व्यक्त केलेलं आहे. परंतु यामध्ये देखील त्यांची अशी मागणी आहे की आता यांची ही जी काही चौकशी होणार आहे ही चौकशी निरपेक्ष व्हायला पाहिजे. त्यांची निरपेक्ष चौकशी जर होईल तर ते तेव्हाच होईल ज्यावेळी अधिकारी उच्चस्तरीय अधिकारी याची चौकशी करणार नाही तर हे प्रकरण कधी दडपल्या जाईल आणि गायब केल्या जाईल हे सांगता येत नाही. अशा पद्धतीची देखील आता सध्या या सगळ्या लोकांची मागणी आहेत. मालेगावांचा संदर्भ देखील दिलेला होता. हा जो काही आदेश आला आहे या आदेशामध्ये त्यांचं निलंबन दिलेलं आहे. 2 पानांचा आदेश आहे. या आदेशामध्ये त्यांचं निलंबन आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं असं म्हटलं आहे की शिक्षण आयुक्तालयाने वेळोवेळी कळवून देखील श्री चव्हाण यांनी सदरच्या सुनावण्या वेळेत घेतल्या नाही. त्याच पद्धतीने चौकशी पथकास आवश्यक त्या संचिका उपलब्ध करून दिल्या नाहीत. सोबतच शालार्थ ID यात झालेल्या अनियमितते प्रकरणी प्रथमदर्शनी जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. त्यासोबतच त्यांच्या विरोधामध्ये पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा नाशिक यांच्याकडे देखील तक्रारी दाखल होत्या आणि या सगळ्या बाबी लक्षात घेऊन सदर आदेशाच्या दिनांकापासून शासन सेवेतून त्यांना निलंबित करण्यात येत आहेत असा आदेश त्यांनी काढलेला. जवळपास 2 पानांचा हा आदेश आहे आणि हा जो आदेश आहे तो उपसचिव महाराष्ट्र शासन मोबा तहसीलदार यांच्या स्वाक्षरीने निघालेला आहे. त्यामुळं आता येणाऱ्या काळामध्ये यांची चौकशी कुठपर्यंत जाते. आता फक्त बीबी चव्हाणचा यांचा नंबर लागलेला आहे. मात्र त्यांच्या खाली असलेले जे एजंट आहेत त्या परिसरामध्ये जो काही धुमाकूळ घातलेला आहेत आणि त्या माध्यमातून ज्यांची भरती झालेली आहे त्यांच्यावर कारवाई केव्हा होते हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. आमच्यापर्यंत देखील या प्रकरणी विविध मागण्या आहेत. आतापर्यंत नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक या उपसंचालकांवर कारवाई झालेली आहेत. आता नवीन उपसंचालक त्या ठिकाणी येत आहेत. तो प्रकार देखील कशा पद्धतीनं चाललेला ते बघणं महत्त्वाचं आहे. इतरही भागामध्ये अनेक समस्या आहेत परंतु हे कुठंतरी जी मागणी होती त्या ठिकाणची ते पूर्ण झाल्याचं दिसत आहे. याविषयी विधान भवनामध्ये देखील अनेक मुद्दे गाजत आहेत. आम्ही लवकरच शिक्षण मंत्री दादा भुसे यांची देखील मुलाखत तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. या प्रकरणी आमचं लक्ष आहे. हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतं, आणखी यामध्ये काय सूचना तुमच्या ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ॲट पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.